नमस्कार भावांनो, उद्या मौजे रेठरे धरणचं मैदान. या मैदानामध्ये कोणकोणते टॉप नंदींचे पैरे जे काही आता समजलेत ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. जसं की साखरवाडी बावऱ्याचा पैरा सांगणार आहे, वाटेगाव बादलचा पैरा सांगणार आहे, तसेच सुंदर बॉसचा पैरा देखील सांगणार आहे, चिक्याचा, घरणिकीचा राजा, असे बरेच आहे टॉपची नंदी. सर्व टॉप नंदींचे पैरे सांगणार आहे. मागाशी व्हिडिओ टाकली होती, पुन्हा आता काही 2-3 पैरे ॲड झालेले आहेत, ते पूर्ण ऐका. तर भावांनो, उद्याचं जे मौजे रेठरे धरण मैदान, ह्या मैदानात सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. त्याचं एकमेव कारण की हे मोठं मैदान आहे. या मोठ्या मैदानामध्ये सर्व टॉपचे नंदी दिसतील. मुंबईचं एक मैदान आहे, मुंबईच्या मैदानात मुंबईची बैलं असतील, जसं की मथुर, भुंगा, तिकडचंच सैराट, तिकडेच पळणार आहेत मुंबईमध्ये. पण या रेठरे धरण मैदानात घाटावरील सर्व घाटमाथ्यावरील नंदी टॉपचे नंदी पळणार आहेत. तर सुरुवात करतो साखरवाडीचा बावऱ्यापासून. तर साखरवाडी बावऱ्याचा पैरा असणार आहे तो म्हणजे पुसेगाव हिंदकेसरी येडा लक्षा आणि साखरवाडीचा बावऱ्या ही जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे. तसेच मित्रांनो, कंदूरचा राजाचा पैरा असणार आहे वाटेगावचा बादल. कंदूरचा राजा आणि वाटेगाव बादल ही जोडी सुद्धा टॉप आहे. बघा ना, साखरवाडी बावऱ्या आणि येडा लक्षा ही टॉपची जोडी आहे. कंदूर राजा, वाटेगावचा बादल ही सुद्धा टॉपची जोडी आहे. आता सुंदर बॉसचा पैरा कोण? तर भावांनो, हा पैरा आधीपासूनच झाला होता. कुठल्या मैदानात पळेल हे करून शेवटी उद्या रेठरे धरण मैदानात ही जोडी पळणार आहे. सुंदर बॉस आणि चटणी भाकरीचा पैलवान, घरणिकीचा राजा. सुंदर बॉस आणि घरणिकीचा राजा ही जोडी देखील 100% पळणार आहे. तसेच भावांनो, घोटचा सर्जा, बैलगाडा क्षेत्रातील रॉकेट घोट सर्जा आणि छत्रपती संभाजीनगर ओळखला जाणारा लखन ही जोडी देखील 100% पळणार आहे. घोटचा सर्जा आणि लखन ही जोडी 100% पळणार आहे. तसेच कारुंडे एक्सप्रेस चिक्या आपल्याला दादा सरकार यांचा सर्जासोबत पळताना दिसेल. सर्जा, दादा सरकार यांचा आणि चिक्या ही जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे. तसेच भावांनो, उर्मिलाताई गायकवाड यांच्या नावाने ओळखला जाणारा अर्जुनचा पैरा असणार आहे तो म्हणजे किसना, कुटवडचा किसना देखील टॉपचा नंदी. अर्जुन आणि किसना ही जोडी देखील 100% पळताना दिसणार आहे. शाकीरभाई अमित भादले यांचा जो चिमण्याचा पैरा असणार आहे तो म्हणजे छोटा देवा देखील चांगला टॉपमध्ये पळतोय. छोटा देवा आणि चिमण्या ही जोडी देखील 100% पळणार आहे. वेगाचा शेवट सर्जा आपल्याला उद्या कोणत्याही मैदानात पळताना दिसणार नाही. त्याचा उद्या वाढदिवस आहे, त्याचा प्रोग्राम आहे वाढदिवसानिमित्त, त्यामुळे वेगाचा शेवट सर्जा आपल्याला कोणत्याही मैदानात दिसणार नाही. अजूनपर्यंत बकासूरचा कन्फर्म पैरा समजत नाही. मगाशी सांगितल्याप्रमाणे तोच पैरा असू शकतो, तो म्हणजे MM नाना यांचा जो राजा आहे तोच पैरा असू शकतो. बकासूरचा पैरा MM नाना यांचा राजासोबत असू शकतो. अजूनपर्यंत खात्रीशीर बकासूरचाच पैरा नाही समजले. बाकी जेवढे पैरे सांगितलेत तुम्हाला या व्हिडिओमार्फत ते सगळे खात्रीशीर आणि 100%च आहेत. फक्त बकासूरचा अजूनपर्यंत खात्रीशीर पैरा नाही. बकासूर एखाद्या वेळी आपल्याला MM नाना यांचा राजासोबत आपल्याला पळताना दिसेल. उद्या बेस्ट ऑफ लक मौजे रेठरे धरण मैदानासाठी. सर्वांचं लक्ष काही तासात लाईव्ह लॉट्स असतील. धन्यवाद भावांनो.